ओके. नमस्ते, मी नितीन चव्हाण. बऱ्याच दिवसांनी मी येत आहे तुमच्यासमोर. मुद्दा असा आहे की 28 तारखेला या म्हाडाच्या ऑफिसवरती हे जे पिटिशन ग्रुपवाले पीजी ग्रुपवाले जे काही मोर्चा काढणार आहेत, ते काही ऑफिसरांच्या विरुद्ध, त्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आणि काही भीक मागून आंदोलन करणार आहेत ते लोक. ओके. म्हणजे लोकांना दाखवलं की हे भ्रष्ट आहेत आणि वगैरे वगैरे जे काय अवेअरनेस आहे. आता माझा मुद्दा असा आहे, म्हणजे जे गौरव गोरे आहेत किंवा कमलाकर शेणोय साहेब आहेत, ते सगळे जे काय करतायत, मी बऱ्याच वर्षापासून अंजली दमानिया आणि त्यांचे पती जे काय दाम्पत्य आहेत, कर्जतचा जो काय जमीन घोटाळा आहे तो मी उघड केला. त्याच्यानंतर ते उघड होऊ नये म्हणून जे माझ्यावरती जे अत्याचार काय झाले भांडूप पोलीस स्टेशनमध्ये, ज्याच्यामध्ये माझा एक हात निकामी झाला, 7 महिन्याची मुलगी मेली, ह्या सगळ्या गोष्टी या दोघांना माहिती आहेत. त्याच्यानंतर जे मकरनचं जे वाकोला म्हणजे पोलीस कोठडी प्रकरण आहे की त्याने त्या दाम्पत्याचे मनी लॉन्ड्रिंग आणि काय बरेच काही आर्थिक घोटाळे ओपन करू नये, कर्जाचा घोटाळा ओपन करू नये म्हणून जे काही त्यांनी मकरनला 2 दिवस डिटेन स्वतः केलं, म्हणजे स्वतः कोठडीत केलं वाकोला पोलीस स्टेशनला. तिसऱ्या दिवशी त्या माणसाने रसायन पिऊन आत्महत्या करायचा प्रयत्न केला आणि या कोठडीच्या दरम्यान एका मराठी महिलेला पण तिकडे बोलवण्यात आलं आणि त्यांचं पण काय ते म्हणजे विटंबना करण्यात आली. हे सगळं काय झालेलं आहे आणि या सगळ्यांच्या तक्रारी विथ प्रूफ पुरावे सकट मी केलेलं आहे सरकारकडे, पोलीसमध्ये केलेलं आहे, कलेक्टरकडे गेलेलं आहे, पण काही ॲक्शन होत नाही आहे. आणि हे सगळे ह्या दोघांना माहिती आहे, कारण मी पण IACमध्ये मी पहिल्यापासून म्हणजे अंजली दमानियाच्या पहिल्यापासून मी काम केलेलं आहे. ह्या तर काय यांच्या जमीन अटकली म्हणूनसाठी ते आले आमच्या आंदोलनमध्ये. ह्या सगळ्या स्टोरी हा सगळा म्हणजे जो 2011पासूनचा जो काही बॅकअप आहे मागोवा ह्या सगळ्यांना माहिती आहे. पण ह्या लोकांनी काय करावं माझ्याशी की मी ह्या मॅटरमध्ये मागे हटत नाही म्हणून ह्या लोकांनी संपूर्ण माझ्याबद्दल असं केलं की ह्याच्यावरती सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी बहिष्कार टाकला पाहिजे. म्हणजे बरंच काय काय लोकांनी केलेलं आहे. ह्या लोकांना हे पण माहिती नाही की मी एवढा माझ्या घरावरती 2 म्हणजे अटॅक झाले, सगळ्यांना माहिती आहे. घरावरती 2 अटॅक झाले विथ माझ्याकडे त्याचे व्हिडिओ पुरावे आहेत. हे सगळं काय असून पण ह्यांनी म्हणजे एके ठिकाणी हे लोक काय प्रचार करतात की आम्ही भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढतो, भ्रष्टाचाराशी लढणाऱ्या ॲक्टिव्हिस्ट लोकांना आम्ही वाचवतो, त्यांचा जीव वाचवतो, त्यांना काय त्रास होत असेल, त्यांच्या खोट्या केस होत असेल ते आम्ही वाचवतो, असे लोक प्रचार करतात मीडियामध्ये. पण माझ्या बाबतीत ते लोक असे का करतात की ह्याचं कुणीही काय ऐकायचं नाही. मी अंजली दमानियांना मी 75 प्रश्न पोस्टाने पाठवले, ज्याचं त्या काय उत्तर देत नाही आहेत. म्हणजे सगळं काही ओपन आहेत. मग कायदा हा काय दुहेरी आहे का? तुम्ही या ऑफिसरांना प्रश्न विचारतात की असं आहे तसं आहे आणि आमच्या प्रश्नांची उत्तर देत नाही. आणि तुम्हाला जे तुमचे म्हणजे आका आहेत अंजली दमानिया, ज्यांना तुम्ही सामाजिक कार्यकर्ता म्हणता, जे तुमचे मोबाईल एक मिनिट मोबाईल पकडा ना आपण, नेता आहेत, त्यांच्या बाबतीत तुम्ही काय बोलत नाहीये. त्यांना तुम्ही 75 प्रश्न विचारत नाही. म्हणजे हा कसला दुहेरी दुटप्पीपणा आहे हा, हे मला समजत नाही. ह्याचं तुम्ही उत्तर द्या ना. म्हणजे मी गरीब माणूस चाळीमध्ये राहतो, तर हा काय मेला तर मरू दे, ह्याची हत्या होऊ दे, ते चालेल. हे सगळे हाय प्रोफाईल गेम झाले पाहिजेत. म्हणजे 3 करोड 3 लाख करोड हे सगळं महत्त्वाचं आहे. आमच्यासारख्यांचा जीव महत्त्वाचा नाही आहे. हे एकदम शर्मेची बाब आहे. कमलाकर शेणोय आणि हे गौरव गोरे साहेब, या दोघांनी या गोष्टीवर का नाही उत्तरं दिली मला आत्तापर्यंत? आणि का माझ्या पाठीमागून माझा अपमान करता तुम्ही लोक? का माझ्या माणसांना तुम्ही सांगता की अंजली दमानियांना भेटा? ही सगळी कामं का करता तुम्ही लोक? तुम्ही उत्तर द्या. 75 प्रश्नांची तुम्ही उत्तर द्यायला सांगा ना अंजली दमानियांना. का तुम्ही सांगत नाही तुम्ही लोक? ते हे सगळे माझे गोष्टी आहेत. हे बघा, आता मी हे सगळे ह्या लोकांना मी म्हाडामध्ये पण दिलेलं आहे आणि मी खेरवाडी पोलीस स्टेशनला पण दिलेलं आहे. हे सगळं चुकीचं आहे. जर तुमचे हात स्वतःचे स्वच्छ नाही आहे तर तुम्ही दुसऱ्यांवरती चिक्कल का टाकू शकता? हे मला तुम्ही सांगा. स्वतः कोर्ट बोलतं की जर तुम्हाला चिक्कलपेक करायची तुमचे हात स्वच्छ पाहिजे, हे स्वतः कोर्ट बोलतं. तुमचं तसं आहे का? तुमच्या मॅडम हे माझ्या प्रश्नांची उत्तर देत नाही आणि तुम्ही त्यांच्यासाठी मला ते PG ग्रुपमधून बाहेर काय काढता? बऱ्याच काय काय तुम्ही गोष्टी केलेल्या आहे माझ्याबद्दल, सगळं मला माझे. आणि मी तुम्हाला त्याच्याबद्दल SMS पण पाठवले, ईमेल पण पाठवले. बाबा मी काय चूक करतोय का तुमच्या बाबतीत ते मला सांगा. मी काय तुमच्याबद्दल काय केलं आहे का काम? मी फक्त तुम्हाला एवढंच बोलतो का जर तुम्ही चांगली कामं करताय, तुमचा असा दावा आहे की तुम्ही भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढता, तर तुम्ही तिकडे त्या कर्जतमध्ये अंजली दमानियांनी तिकडे जे शेतकऱ्यांचा जे शेतकरी नसताना पण त्यांच्याकडे शेतकरी नसल्याचा दाखला नाही आहे. 94ला त्यांनी माणगावला जमीन खरेदी केली आहे, त्याचा दाखला त्यांना दाखवायला सांगा ना तुम्ही. ते तुम्ही दाखवत नाही आहे.
आणि त्याच्यानंतर 28.50 कोटी रुपये हे तुम्ही तिकडे कोंढाण्यामध्ये दुसऱ्या शेतकऱ्यांच्या हिस्सेचे तुम्ही उचलले आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे भ्रष्टाचार चालतात का? मग तिकडे शेतकऱ्यांच्या जे स्मशानाचा रस्ता आहे दलित खरवंडी गावामध्ये, तिकडे तुम्ही ते 5.5 एकरमध्ये तुम्ही तुमचं अल्पाईन विलेज बांधलं, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा स्मशानात जायचा रस्ता तुम्ही बंद केलेला आहे, कब्जा केलेला आहे. मग तुम्ही तिकडे गावामध्ये सगळं काही करा तुम्ही, आणि इकडे तुम्ही शहरामध्ये तुम्ही सांगणार की आम्ही भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढतो. ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या नाहीत का? आमच्यासारख्या लोकांनी करायचं काय ते आम्हाला सांगा. हां, तुम्ही आमच्यासारख्या लोकांना बोलणार की आम्ही ॲक्टिव्हिस्ट, ॲक्च्युली जो मार खातो ना पोलिसांचा तो खरा ॲक्टिव्हिस्ट असतो, ज्याच्या घरावर अटॅक होतात ना तो खरा ॲक्टिव्हिस्ट असतो. हे तुम्ही रूममध्ये फ्लॅटमध्ये बसून तुम्ही 4 माणसं गोळा करणार, मोठे हाय प्रोफाईल तुम्ही करप्शन ओपन करणार, त्या गोष्टीला अर्थ आहे का ते मला सांगा. जर तुम्ही माझ्या बाबतीत असं करत असाल तर तुम्ही बसा, तुम्ही उत्तर द्या मला. ह्या गोष्टींची तुम्ही मला उत्तर दिली पाहिजे. हे माझे 75 प्रश्न आहेत. बकरन कोटेडी प्रकरण आहे, या सगळ्यांचं तुम्ही मला उत्तर द्यायला पाहिजे ना. जर त्यांना सामाजिक कार्यकर्ता मानता तर द्या तुम्ही त्यांच्याकडून घेऊन मला उत्तरं. हां, हेच ही माझी कळकळ आहे, कळकळीची विनंती आहे. तुम्ही असं करू नका, तुम्ही दुटप्पी भूमिका तुम्ही घेऊ नका. आणि PG ग्रुपच्या बाकी लोकांना पण सांगतो की मयंक गांधींनी पण असंच केलं होतं. IAC जणू काय माझी मालकीची आहे असं करून ते वागायचे. स्वतःचा अजेंडा ते कार्यकर्त्यांवरती थोपायचे. कार्यकर्ता म्हणजे काय घरच्या कोंबड्या आहेत का तुमच्या? हां, तुमच्याकडे चांगली चांगली चला माणसं येतात, चला संजय कुराडे साहेब येतात, बरेच लोक येतात तुमच्याकडे. हे का तुमच्या घरच्या कोंबड्या आहेत का? त्यांना त्यांची अकला नाहीत का? तुम्ही त्यांना तुम्ही कशाला त्यांना सांगत असता? हां, माझं म्हणणं एकच आहे, PG ग्रुपच्या प्रत्येक माणसाला पण सांगतो, तुम्ही एक स्वतंत्र व्यक्ती आहात. जर तुम्ही भ्रष्टाचार विरोधी असाल तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. माझ्याकडे जे प्रूफ आहेत ते तुम्ही बघा, तर तुम्हाला माहीत पडेल. आणि तुम्ही हे दुटप्पीपणा आहे हे सगळं नाही चालणार आहे की एका भ्रष्टाला तुम्ही सामाजिक कार्यकर्ता बनवाल आणि दुसरीकडे तुम्ही ह्यांना तुम्ही प्रश्न विचाराल. आता त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारले पाहिजेत व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये आणि तुम्ही त्यांची उत्तरं द्या. आता ओके, बघू तुम्हाला आता जमतंय का ते. वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद, जय हिंद.